नमस्कार मंडळी, वेलकम टू आवर न्यू चॅनल आमची लाईफस्टाईल. स्वागत आहे तुमचं आमची लाईफस्टाईल मध्ये. हाय फ्रेंड, आज आपण जाणार आहोत प्रभादेवीच्या जत्रेत. तर चला मग, येत आहे ना? चला. प्रभादेवी मंदिरातील मुख्य देवीला शाकंभरी देवी असे म्हटले जात असे. हे मंदिर 1715 मध्ये बांधण्यात आले होते. आता या मंदिराला 300हून अधिक वर्ष पूर्ण झाली. मंदिरात प्रभावती देवीसह चंडिका व कालिका देवीचेही स्थान असल्याने या तिन्ही शक्तींचे एकत्रित दर्शन येणाऱ्या भाविकांना घेता येते. मंदिराच्या परिसरात हनुमान, शिवशंकर, खोकला देवी इत्यादी देवताही आहेत. प्रभादेवीच्या प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरापासून हाकेच्या अंतरावर न्यू प्रभादेवी मार्ग आहे. याच मार्गावर प्रभावती देवीचे हे पुरातन मंदिर आहे. पौष महिन्यात येणाऱ्या शाकंभरी पौर्णिमेला प्रभादेवीची जत्रा भरते. जत्रोत्सवाच्या काळात प्रभादेवीच्या मंदिरावर आकर्षक रोषणाई केली जाते. या जत्रेची खासियत असलेला खाजा, पेठा, हलवा, चिक्की आदी जिन्नसांच्या दुकानांवर भाविकांची मोठी गर्दी उसळते. तर लहान मुलांसाठी मोठमोठे आकाश पाळणे आणि खेळण्यांची दुकाने हे या जत्रेतील आकर्षण असते. माझी पण खूप इच्छा आहे बसायची, पण मी आता मोठी आहे ना. खायचा कापूस, याला आपण हिंदीत म्हणतो बुड्ढी के बाल. आणि प्रभादेवीच्या जत्रेतली मेन खासियत आहे चांदेरकरचे मालवणी खाजे. आणि आम्ही आता त्याच शॉपच्या खाली उभे आहोत. चला तर बघूया आपण आज मालवणी खाजा. आपण आता कधीपासून हे दुकान लावताना शॉप? आपने 1998 पासून प्रभादेवी जत्रेची खासियत म्हणजे हे चांदेरकर मालवणी खाजा. चांदेरकर या हे म्हणजे जवळजवळ 50 वर्षापासून हा खाजा असते. हा गुळाचा आहे आणि हा साखरेचा. हे मेन तर हा रत्नागिरी हे आंबापोळी आणि पणस पोळी आहे. हे आंबावडी आहे. हा आणि चांदेरकर हे लाडू आहे. मालवणचं हा हे काय आहे माहित आहे का तुम्हाला? हे पण प्रसिद्ध आहे. काय म्हणतात का याला? पेठा पेठा आग्र्याचा. मंडळी, आपण 23 नंबर स्टॉलकडे नक्कीच व्हिजिट करा. खूप सुंदर खाजे, खूप सुंदर टेस्ट आहे. आम्ही देखील घेतले आहोत. तुम्ही पण ट्राय करा. रत्नागिरी. सो आता आपण आलो आहोत वैभव राजस्थानी लोणचे इथे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे लोणचे आपल्याला दिसत आहेत. सो लेट्स ट्राई. बरा मिर्ची है और ये लहसुन का है. ये आम का रहेगा शायद. मिर्ची है. तो बात है खट्टा मीठा. तो आप मुंबई से ही है? यूपी से आए हैं, हर साल आते हैं आप?
दिनांक 7 ते 8 फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि आमची सर्व सामाजिक तसंच शनिवार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी ही प्रमाणे पूजा सत्यनारायणाची महापूजा आपण काय करूया त्याचप्रमाणे आपल्यासोबत लहान पूजा स्वागत हे नाचणी का ना नाचणी आणि लसूण नाचणी आणि कांदा हे पण पोहेचे हे बीट ये बटाटा पापड़ है और ये तांदूळ आणि प्लेन तांदूळ तांदूळ आणि लसूण तांदूळ आणि कस्तुरी मेथी आणि साबुत म्हणजे हे आहे ते नाचणी आहे राईट आणि हे वाले चावल का लहसुन फ्लेवर ओके कैसे दिया बेबी 20 रुपये वाव काय खायचं मला तेच कळत नाही ऍक्च्युली पाणी सुटले तोंडाला हे बघ खाऊ की नको प्रति खाणार नाही खाऊ आपण कधीपासून चालू केलंय आता जत्रेच्या फर्स्ट डे पासूनच केलाय पण चांगला प्रतिसाद आला तर पुढे चालू ठेवू त्यामुळे तुम्ही हे कंटिन्यू करा कारण खूप सुंदर टेस्ट आहे प्राइसेस पण रिझनेबल आहेत आणि खरोखरच प्रभादेवीच्या जत्रेत या तर ताईंच्या स्टॉलवर नक्कीच म्हणजे नक्की नक्की या हे आहे प्रभादेवीतील प्रसिद्ध सारंगबंधू वडापाववाले. मंचुरियन दाबेली चायनीज पकोडा वेज आहे ना मेले में खेला नहीं खेला तो मेरा तो मजा नहीं पाया. नहीं क्या बात है
आता आम्ही बाहेर पडत आहोत आपल्या जत्रेतून. सो मंडळी, आता पुढच्या एपिसोडमध्ये लवकरच भेटूया. सो आता निवांतपणे मस्तपैकी जेवा, झोपा. बाय, गुड नाईट.